पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय गुरु गंगा गिरी महाराज जय गुरु श्रीपाद रामदास महाराज जय गुरु पांडुरंगदादा महाराज जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय बजरंग बली हनुमान जय हर हर महादेव. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रकुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाती वरदी येऊन संचरो निराहे हृदय माझ्या का म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे मज प्रेम सर्व काळ. महायोग पीठे तटे भीमरथांबरम पुंडरीकाय दत्तं मुनींद्रै समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वचन ऐका कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावी जवळी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. ओम नमो ज्यात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासु अवधारित. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती हुकुमाईचा पती स्वयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताकडे प्रार्थना करतात का माझ्या डोळ्याला दुसरं काही दिसण्यापेक्षा सदा माझी जडो तुझी मूर्ती. आता हे जगद्गुरु तुकोबारायांचं जगद्गुरु तुकोबारायांना त्यांच्याच अभंगात आहे ना 15 दिवस समाधी झाला साक्षात्कार. अखंड पांडुरंगाचं चिंतन केलंय. अगोदर ती तपस्या आहे ते आणि मग तिथं त्यांना
सगुणाचं दर्शन झालेलं आहे आणि निर्गुणाचा साक्षात्कार झालेला आहे. आणि मग त्यांना त्या रूपाची गोडी लागली ना. वस्तू जर आवडली आपल्याला तर आपल्या समोर तीच राहावी अशी वाटते ना. भगवंताचं स्वरूप काय आहे तिथं मग आता. तुझी निधळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हसे वदन हसे, हालकारे कृष्ण डोलका. भगवंताचं चिडगुण ऐश्वर्य भगवान परमात्मा आहे ना. ऐका यशस्वी अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे गुणवर्य वसती काय म्हणते भगवंत. भगवान परमात्म्याचं स्वरूप एकदा पाहिलं का वेळ लागत आहे ना. हे शेना महाराजांच्या चरित्रात आहे ना ते. शेना महाराज इतके भक्तीमध्ये रंगून जायचे, आपलं कर्म करीत होते सगळं. आपल्या वाट्याला आलेलं शेना न्हावी जाण विष्णुदास म्हणलंय ना. शेना महाराज आपलं त्यांच्यामुळे त्या राजाला दर्शन झालं होतं ना. शेना महाराज दिवसभर काम करायचे पण संध्याकाळी एकदा ती झोपडी दिली झोपडी तर पुन्हा स्पर्श करत नव्हती. स्नान करायचं, आपलं नित्य कर्म करायचं, नित्य नियम करायचा आणि भगवंताचं स्मरण करायचं. एक दिवशीच अशी दिंडी आली. संत आल्यामुळं मग काय संतांना घरी नेलं, त्याला भोजन वगैरे थोडं सत्संग झाला आणि मग रोजचा नियम होता राजाची मालिश करायला जायचं. राजा तिकडे वाट पाहतोय, तापला, शेणा आला नाही. दूध पाठवले, जेव्हा पकड केला बोले म्हणले शेणा भाऊ. आता ते काय ते राजे पहिले मुस्लिम राजे होते, सत्ता होती. शेना महाराजांना विसर पडला भक्तीमध्ये, सगळ्या कर्माचा विसर पडला का आपल्याला. संत घरी आल्यानंतर चालू संताची आता तुझ्या करू काय वाचा, एका जनार्दनी जाणे. आणि मग त्यांना सांगितलं आता त्यांना राजा आहे, राजा काय जे मुखातून बोलन ती शिक्षण. भगवंताला हा शेना महाराजाचं रूप धरावं लागलं, तिथं जावं लागलं. शेना इकडे रमला ना संत सेवेमध्ये. भगवंत गेले सगळं. आता त्याला काय कसं वाटतं येतं नाही का, त्याला कोणतं रूप धरता येतं. घरी येली सोंगे अवघे येणे पांडुरंगे. आता हे सगळे सोंग त्याचेच आहे ना. कोण सोंग आहे आपले माहिती तोच आहे ना. आणि मग राजाची मालिश वगैरे केली, पाठीमध्ये पाणी घेतलं. तो राजा त्या वाटीमध्ये पाहायला गेला का त्याला ते भगवंताचं रूप दिसायचं. हे सदा मागे डोकी धडो तुझी मूर्ती. तेच पाहावं वाटायचं. त्याला वाटलं रोज काय आपल्याला दिसत नाही असं. भगवंताचं रूप कसे गोड तुझे. भगवंताचं रूपही गोडी, भगवंताचं नामही गोडी नाही का. आणि एकदा त्याच्याबद्दल प्रेम झाल्यावर काय मग त्या राजाला आहे ना त्या वाटीमध्ये भगवंताचं स्वरूप दिसायचं, भगवंतानं दाखवली लीला. आता एकदा पाहिल्यावर वेड लागत माणसाला. ज्याला वेड लागलं समजून घे याला दर्शन झालं तेव्हा. आतमध्ये याला आत्मदर्शन झालं. मग त्या राजा सारखं त्या वाटीतच पाहायचं, ते रूप सारखं पाहावं वाटायचं ना त्याला. सदा माझे डोळे चढत होते.
काय भानगडी राजा सारखं त्याच्यात पाहतो. थोडं इकडं त्याला ती हे लागलं, टकळा लागला, टकळा. लागला टकला. आणि मग सगळं मालिश वगैरे झाल्यावर म्हणले आज त्यानं तुझ्यावाला जरा त्याचा देवाचा स्पर्श झाला, त्याच्या अंगाला सरसरून काटा यायचा ना आणि तो सत्वगुणात जायचा. त्याला तो दिव्य आनंद आतला आणि ते भगवंताचं दर्शन आणि तो एकदम सत्वगुणात जायचा. अरे म्हणले असं कधीच होत नाही, आज काय होते म्हणले. तो गेला निघून. इकडं सेना महाराजांची संत वाटा लावली आणि मग निघाली. आता राजा आपल्याला शिक्षा करीन बुवा. थडा 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 गेले घाई घाई. तिथे गेल्यानंतर मग राजाला नमस्कार वगैरे. थोडा महाराज मला उशीर झाला. अरे उशीर नाही म्हणले, तू तर सगळं करून गेला म्हणले सेवा ना सगळं. नाही म्हणते जरा आता ते त्यांना माहितीच नाही ना का किती नाही आज त्याचा पांडुरंग दास. आणि मग त्यांना महाराज परत मालिश वगैरे करायला लागले आणि वाटीत पाहत आता कुठे ती. अरे म्हणले ती दाखव मला म्हणले, तो सकाळी जे आला होता ना ते सकाळी जे वाटीत दिसत होतं ते रूप भगवंताचं ते दाखव म्हणले मला. राजाला रावणानं ते सारखं रूप पाहावं वाटायचं. आणि मग सेना महाराजांच्या लक्षात आलं सकाळी कोण आलं होतं बुवा. पांडुरंगच आला होता म्हणले आपलं रूप घेऊन. पांडुरंगानं आपल्या करता काय केलं म्हणले, हलकं हलकं काम नाही का. तो म्हणायचा मला ते रूप दाखव. मला बाकीचं माहित नाही म्हणले, नाही तर मग तू काय हाय करायचं नाही म्हणले, आता मला ते रूप दाखव म्हणले. ते रूप इथं काय ते पंढरपूरला म्हणे. नाही दाखवलं तुम्ही तुला 16 देईन म्हणले. सात म्हणजे लगेच पंढरपूरला तिकडे काय राजा बोलेन त्याला आले. जी त्याला जगद्गुरु तुकोबर आहे ना तसं झालंय ना. सदा माझे डोळे जडो रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे माझं प्रेम सर्व काळ. त्याची गोडी लागली पाहिजे. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय गोडी कळत नाही. प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि मग ते गेले पंढरपूरला. इकडे प्रार्थना चालली बाबा ते रूप आता तू दाखव विटेवर नाही तर राजा मला 16 देईन म्हणली. अजून सारखा धावा करते सेना महाराज पांडुरंगाचा. पांडुरंगा तुला कोणा सांगितलं ते रूप दाखवायला. ते गुजिर साजिर आता त्याला काय. आणि मग तिथं गेला राजा पंढरपूरला. चंद्रभागेत स्नान केली सगळ्यांनी आणि गेला मंदिरात. आणि मग भगवंताला ते रूप दाखवावं लागलं ना, जे वाटीत दाखवलं ते. आणि मग तो राजा स्वतः शरण आला महाराजांना आणि भक्त झाला पांडुरंगाचा. आता काय मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणले साधू संतांना. ते जे भगवंताचं रूप आहे जगद्गुरु तुकोबरायांना तेच दर्शन झालं ना. सदा माझी डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. आता इथं लक्षण सांगितलंय. पांडुरंगाचं नाव काय घेतलं नाही पण लक्षण सांगितलंय. रखुमाईच्या पती सोयरिया. आता रखुमाईचा पती कोण आहे? पांडुरंग. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांची भाषा कशी आहे. नाव घ्यायचं नाही पण सांगायचं तर तेच फक्त लक्षण सांगायचं. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. भगवंताचं रूप गोड आहे. भगवंताचं नाम गोड आहे. नाम गोड नाम गोड. आता नाम भगवंताचा नामाची गोडी कधी कळती? लगेच नाही कळत. लगेच एखाद्याला माळ घातली त्याला लगेच नामाची गोडी कळती का? नाही ना. त्याला लय घासावं लागतं. म्हणायला काय नामामृत गोडी वैष्णवाला. आणि योगी असा तरी अशी जर लय माळ घातल्या गोडी लागली असती संतांना एवढं सांगावं नसतं लागलं.
हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे उडी लागती उडी लागायची नाही असं नाही आजही पण मग त्याला काय करावं लागतं अंतःकरण शुद्ध करावं लागतं अंतःकरण पवित्र झाल्यावर मग त्या नामाशिवाय कर्मच नाही ना देवात करून देतो भक्ताला देव देवाला भक्ताशिवाय कर्मत नाही भक्ताला देवाशिवाय कर्मत नाही माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा कारण ते नाम नाम आणि नामीचा भेद आहे ना आता देवाचं स्वरूप गोड आहे सुखरूप आहे मग नाम तसंच आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा आता अमृत तर काय पाहिलं नाही आपण तर नामामृत पाहिलं ना नामामृत कथामृत आता हे काय कथामृतच आहे ना हे त्या स्वर्गातल्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे तेच महाराज म्हणतात मला आहे ना सदा माझ्या डोळ्याला फक्त पांडुरंगाची मूर्तीच गोड तुझे रूप गोड तुझे नाम ही माझं प्रेम सर्व काळ एका याच्यामध्ये किती मागण्या मागितल्या मागणीच आहे ना डोळ्याला तुझं रूप दिसत होती पहिली मागणी दुसरी तुझं जे रूप आहे नाम आहे त्याच्यामध्ये मला प्रेम दे म्हणजे एका अभंगात मागण्या किती पाहिजे ना तुझं रूप गोड आहे नाम गोड आहे त्याच्यामध्ये मला प्रेम दे कारण प्रेमाविन भजन म्हणलंय ना परमार्थामध्ये प्रेम हे प्रधान आहे भक्ती श्रेष्ठ का भक्तीमध्ये प्रेम आहे ना प्रेम नसलं तर मग त्याला घे ना मी काही भक्तांना कोण उताला त्याला भक्ती करणार आहे ते सगळेच आहे ना कोण भक्ती करीत नाही प्रत्येक जण भक्ती करतोय जो जन्माला आला तो भक्तीच करीत असतो पण प्रेमानं करणारे फार थोडी जयाचे भजने भोगासाठी प्रेमानं भजन करणारे फार थोडी आईशे भक्त विपायले बहुवच नाही म्हणले रगड भक्त आहे प्रेमानं करणारी किती विपायला फार थोडी मग म्हणत्या ते माझी आर देई माझं प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वरती संचरोनी राहे हृदयी माझ्या आता पांडुरंगानं त्यांना म्हणलंय मागा काहीतरी सेवालाही आहे तुमच्यावाली मग जगद्गुरु तुकोबा राय म्हणले वर द्यायचा असं हा वर द्या मला भस्मासुरानं काय वर मागितला होता आता त्याला प्रसन्न नाही ना देव राक्षस काय सोयीवर मागती नाही ना जे सोयीवर मागती नाही तेच राक्षस म्हणायचे नाही का हिरण्यकश्यपूला हे ब्रह्मदेव प्रसन्न झालता ना तो म्हणला मला अमर कर म्हणे ब्रह्मदेव म्हणे तू मूर्ख आहे म्हणे शरीरानं काही कोणी अमर होत असतं का म्हणले तो म्हणला नाही मला स्वरूपानं अमर कर म्हणून तो म्हणले मृत्यू अठरल्याने जावंच लागेल म्हणले म्हणजे वर याचा तो प्रत्येकाला तपश्चर्या केल्यानंतर तसंच जगद्गुरु तुकोबारायांना वर मिळाला पांडुरंग म्हणले माग काय मागायचे जगद्गुरु तुकोबाराम महाराज म्हणले विठू माऊली हाची वरदी हाची
संचरोनी राहे हृदयी माझ्या. आपण ज्या व्यक्तीशी माझ्या हृदयामध्ये संचरून राह म्हणजे येऊन राह. मग तो आला म्हणजे सगळंच आलं ना. आता काय मागायचं राहिलं का दुसरं? नाही. मग आता कोणाच्या हृदयात येऊ नाही? सगळ्यांच्याच. मग तुकाराम महाराज असं कसं काय म्हणले? हृदयात येऊ नाही तर मग कोणी बोलणार नाही ना, ऐकणार नाही. सर्वाच्या हृदय दिशी. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ना ते तत्व. म्हणून तर आपण आता बोलतोय, ऐकतोय, चालतोय. जगद्गुरु तुकोबाराय असं का म्हणले मग? विठू माऊली हाती वरती संचरोनी राहे हृदयी माझ्या. हे संतांच्या हृदयामध्ये विशेष रूपानं येतो आणि बाकीच्यांच्या हृदयामध्ये सामान्य रूपानं आहे. त्याला माहितीच नाही ना आपल्या हृदयात काय म्हणून. त्यांना जर कळालं असतं आपल्या हृदयात देवे तर तिने बोंब मारली असती का? हा, दुःख भोगलं असतं का? चिंता केली असती का? काळजी केली असती का? तो हृदयात आल्यावर सगळं जातं. अवघी चिंता हा म्हणजे विशेष रूपानं आला. ज्याची चिंता गेली, ज्याची काळजी गेली, ज्याची भीती गेली, ज्याचं अज्ञान गेलं, मृत्यूची भीती गेली समजून घ्यायचं. त्याच्या हृदयामध्ये देव विशेष रूपानं नांदतो. 17व्या अध्यायात म्हणणार ती माझी निजाची धामे म्हणले. कोणती कोणती? आता ज्ञानेश्वरी वाचली नाही का? भगवंत म्हणले ती माझी राहण्याची ठिकाणही म्हणले निजाची धामे 17व्या अध्यायामध्ये. कोणते कोणते ठिकाणं सांगितले का? तरी 7-8 ठिकाणं सांगितले त्या श्लोकामध्ये. येईन का सांगता कोणला? एखादं जरी सांगितलं तरी मग आपली ज्ञानेश्वरी काहीतरी ध्यानात राहिली वाच. तिथे मी विशेष रूपानं रागवत माझी राहण्याची निजाची धामे संत सत्पुरुष पतिव्रता संन्यासी महात्म्याशी 7-8 नावं सांगितली त्या श्लोकामध्ये. ही माझी निजाची धामे. संत सत्पुरुष महात्मे दानशूर पतिव्रता संन्यासी हनुमात्म्यास ही माझी निजाची धामे म्हणलं ना. लहान बालक. लहान बाल ज्ञानेश्वरीत आहे का? पण नाही ते एकनाथी भागवत मध्ये असं ना. एकनाथी भागवत मध्ये आहे ते शुद्ध आहे म्हणून. शुद्ध आहे ते. लहान मुला भगवंत बोलायचं ठरलं तो लहान मुलाच्या मुखातूनच बोलतो, संतांच्या मुखातून बोलतो. तिथं भगवंत विशेष रूपानं राहतो आणि सर्वसामान्याच्या हृदयात देवी. पण तो सामान्य रूपात आहे. तो काय प्रतीला आलेला नसतो, त्याचा साक्षात्कार झालेला नसतो, त्याचा अनुभव आलेला नसतो, अज्ञान गेलेलं नसतं, आवरण गेलेलं नसतं, मल विक्षेप आवरण. त्याच्यामुळे तो सामान्य रूपात असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विठू माऊली ये हाती वरती संचरोनी राहे हृदयी माझ्या. का तू मला हात वर दे माझ्या हृदयामध्ये येऊन पाय. त्यांचा जावं घे ना. साठविला हरिजी हृदय म्हणजे त्याची सरली झाला
सुफल व्यापार. कोणता व्यापार? हे जन्म मरण रूपी येरझार संपली, जगद्गुरु तुकोबाराय मागतात. विठू माऊली हाती वर्दी संचरोनी राही हृदय माझ्या. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. आता देव आला, मग आता काय मागायचं राहिलं? नाही. जगाचा मालकच आला, मग आता काय बाकीचं काय मागायचं राहिलं? बाकीचं आपोआप येत असतं, तू आल्यावर सगळंच येतं. देव आला का रिद्धी दिवा आहे पाणी. देव आला का सगळंच आलं ना. देवरूपी महात्म्याला सगळेच लोटांगण घालतात ना. का म्हणे काही न मागो आणि जे मागायचं ते तर मागितलंय, जे महत्वाचं आहे ते मागून घेतलंय. आणि आता म्हणते आता काय नको म्हण. का म्हणे काही न मागो आणि आता पांडुरंग मागून घेतला, आता काय मागायचं राहिलं? नाही. संतांचं स्पष्ट राहत आहे. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. आता पाय शब्दाचा अर्थ काय घ्यायचं इथं? स्वरूप. देवाचे पाय म्हणजे देवाचं स्वरूप. देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी सगळं. तुम्हाला पूर्वी एक दृष्टांत सांगितलं होतं पहा. आजी संसार सफल झाला की माई देखील पाय विठोबाची. पाय म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन. सगुणाचं आपण जाऊन दर्शन घेतो भगवंताच्या चरणाचं. पण इथं भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे सत आनंद स्वरूपाचं साक्षात्कार झाल्यावर सर्व सुख प्राप्त होतं. तिथं सुख राहत नाही ना. नाही. स्वरूप म्हणजे कसं? तो अग्निहोत्री ब्राह्मण होता, रोज अग्निहोत्र करायचा, रोज यज्ञ करायचा, आहुती द्यायचा, दुपारी 12 वाजता पूर्ण आहुती द्यायचा. त्या यज्ञ नारायणाला नैवेद्य दाखवायचा आणि मग प्रसाद ग्रहण करायचा. अग्निहोत्रीचे नियम लय कडक राहत्या. अग्नी सुद्धा कुठं गावाला जायचं तर अग्नी संघ घेऊन जावं लागत, त्यांना दुसरं अग्नी नाही चालत. कशात तरी घेऊन जायचा तो अग्नी, इथून नाही द्यायचा. आणि मग एक दिवसाचा प्रसंग आहे, महाराज सांगायचे तो दृष्टांत. सुरू झाल्या. मग एक दिवस त्याचा मुलगा होता असा, जसं नामदेव महाराजांचं चरित्र आहे तसं त्या मुलाला म्हणले जाय रे भगवंताला नैवेद्य दाखवून ये, यज्ञ नारायणाला जीव घालून ये. गेला तो. आता ते शुद्ध आहे महामूर्ती पोरग. आणि यज्ञ असा धडधड पेटलेला, गेला नैवेद्याचं ताट घेऊन. आता देवाला नैवेद्य दाखवून येईल देवाचा म्हणल्यानंतर तो इकडे पाहायचा त्या अग्नीमध्ये. देवाचं मुख कुठे? यज्ञ नारायणाच्या मुखात अग्नी द्यायचा ना, जीव घालायचा ना. आता त्याला केव्हा सापडेल मुख? तो असा इकडे वाकून पाहायचा, चौकून असा करायचा. त्याला कुठेतरी दिसतंय का देवाचं मुख त्याच्या द्यायला ते नैवेद्य. बराच वेळ झाला त्याला. आता
मुलगा कमून येईना म्हणून वडील वाट पाहतात, आता येतोय मग येतो. तर बराच वेळ झाला म्हणून आले पाहायला. अरे काय पाहतो वाकू वाकू? हम्म. बाबा देवाचं मुख पाहतो म्हणले. त्याच्या मुखाचा प्रसाद द्यायचा ना, हा. देवाला जीव घालायचा ना. हम्म. अरे म्हणले राजा, अरे अग्नीचं स्वरूप म्हणजेच अग्नीचं मुख. हम्म. पुढे टाकला तर तो त्याच्या मुखातच जाईल ना. हा. तुम्ही म्हणते का स्वाहा ओम गणपती नमः स्वाहा. हम्म. याच्या दैवताचं इंद्राय स्वाहा, चंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा. हम्म. मग अग्नीत टाकला का तो त्याला मिळतो. अग्नी हेच यज्ञ नारायणाचं मुख आहे ना. हम्म. यज्ञ नारायण म्हणजे त्याचं ते अग्नी हे त्याचं स्वरूप आहे. हा. तसं भगवंताचे पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप. हम्म. तुका म्हणे काही न मागू अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. त्याचं स्वरूप आणि आपलं स्वरूप का वेगळं आहे का? नाही. म्हणून शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, ही मग प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाची वरदी, संचरोनी राही हृदय माझ्या. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, ही मग प्रेम सर्व काळ. पाऊस चालू झाला इकडं. भजन व्हायला लागला तर. बर. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बजरंगबली हनुमान की जय. सब संतन की जय.